झटपट करेला फ्राय खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। वा, मस्त रिमझिम पाऊस पडत आहे। आपल्याला आधी गोल गोल आकारात कापून घ्यायची आहेत। या पद्धतीने कारली आपली सगळी कापून झालेली आहेत। आता आपण यांना मीठ चोळून घेऊया। मीठ लावून 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला ही कारली मुरत ठेवायची आहेत। पाणी अजिबात घालायचं नाही। 10 मिनिटांसाठी यांना असंच ठेवून द्यायचं आहे। ही कारली आपण मीठ लावून 10 ते 15 मिनिटांसाठी मुरत ठेवली होती। आता यांना पाणी सुटलेलं आहे। हे मिठाचं पाणी आहे। आता आपण ही कारली स्वच्छ धुवून घेऊया। व्यवस्थित चोळून धुवून घ्यायची आहे। 1-2 पाण्याने आपल्याला धुवायची आहे। व्यवस्थित अशी पिळून घ्यायची आहे। पाणी सगळं पिळून निथळून घ्यायचं आहे। पाणी फेकून द्यायचं आहे। आता आपण ही कारली फ्राय करून घेणार आहोत। डीप फ्राय करायची नाही आहे, शॅलो फ्राय करायची आहेत। आधी आपण यांना फोडणी देऊया। फोडणीसाठी आपण पॅनमध्ये 2 चमचे तेल घालूया। पॅन तापलेला आहे। आता आपण यात तेल सोडूया। 2 ते 3 चमचे। आपण यात कढीपत्ता घालूया। चिरलेला कांदा, आता ही कारली घालायची आहेत लगेच। अगदी कमी साहित्यात खूप टेस्टी बनतात आणि अजिबात कडू लागणार नाही। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा, नक्की ट्राय करा। आता आपल्याला मंद आचेवर यांना व्यवस्थित शॅलो फ्राय करायचं आहे। आधी आपण यांना परतून घ्यायचं आहे। ही कारली पटकन बनतात, खायला रुचकर लागतात। टिफिनसाठी ही अगदी योग्य आहे। लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील। तुम्ही एकदा बनवून बघा, लहान मुलांना सुद्धा खूप आवडतील। अजिबात कडू लागत नाही। तुम्ही एकदा नक्की बनवून बघा। आता आपण यांना व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे। 5 मिनिटांसाठी आपल्याला वाफ द्यायची आहे। छान वारा सुटलेला आहे, पाऊसही पडत आहे। मिनिटं झालेली आहेत। आता आपण यांना परतून घेऊया। गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे। मंद आचेवर यांना आता आपण शॅलो फ्राय करणार आहोत। खूप टेस्टी लागतात, अजिबात कडू लागत नाही। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा।
आपण यांना झाकण न ठेवता व्यवस्थित शॅलो फ्राय करून घ्यायचे आहे। झाकण न ठेवता यांना आपण 5 ते 7 मिनिटं शॅलो फ्राय करणार आहोत। कारली आता आपली व्यवस्थित फ्राय झालेली आहेत, शिजलेली आहेत। आता आपण वरून थोडासा धना पावडर, थोडासा हळद, आवडत असेल तर थोडंसं लाल तिखट स्प्रेड करणार आहोत आणि आता व्यवस्थित परतून घ्यायचे आहे। मसाले आधी घातले तर ते करपतात व त्यांची चव लागत नाही। शेवटी आपल्याला हे मसाले टाकायचे आहेत आणि परतून घ्यायचे आहेत, त्यामुळे ते खूप टेस्टी लागतात। मसाले ऑप्शनल आहेत, मसाले टाकायचे नसतील तर तुम्ही असेही खाऊ शकता, खूप छान लागतात। तुम्ही एकदा ह्या पद्धतीने कारली बनवून बघा। आता आपण वरून चिरलेली कोथिंबीर घालायची आहे आणि आता आपलं हे करेला फ्राय तयार आहे। एन्जॉय। अगदी 5 मिनिटात तयार होतात झटपट करेला फ्राय। अगदी कमी वेळात बनतात आणि खायला खूप टेस्टी लागतात, अजिबात कडू लागत नाही। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा। आणि आता आपली ही कारली खाण्यासाठी तयार आहेत। एन्जॉय। झटपट करेला फ्राय खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय। झटपट करेला फ्राय खाण्यासाठी तयार आहे। एन्जॉय।